नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जे काही कॉर्पोरेट अकाउंटिंगचा इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक होता त्यामधील काही प्रॉब्लेम आतापर्यंत आपण घेतलेले आहात. तर आज आपल्याला प्रॉब्लेम नंबर 7 हा घ्यायचा आहे. तर मी अगोदर काय करेन, प्रॉब्लेम वाचून दाखवतो पूर्ण एकदाच. त्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे हे थोडक्यात मराठीत सांगतो. त्याबरोबरच या प्रॉब्लेमची जी वर्किंग नोट आहे मी अगोदरच लिहिलेली आहे, कारण जो याचा अगोदरचा लेक्चर होता त्याला जवळपास 2 तास लागलेले आहेत. हे लक्षात, वेळ लेंदी होत आहे म्हणून वर्किंग नोट अगोदरच लिहिलेली आहे. हे लक्षात. तर आधी मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो आणि ओव्हरऑल काय आहे प्रॉब्लेम मध्ये ते सांगतो. बघा मग प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे प्रो राटा बेसिस वरती, त्यासोबतच काही फॉर फीचर केलेले आहेत. आता हे फॉर फीचर कधी केलेले आहेत, काही व्यक्तीने अलॉटमेंटची रक्कम भरली नसल्यामुळं फर्स्ट कॉल झाला की लगेच त्यांचे फायनल कॉल होण्याच्या अगोदर जप्त केलेत, आणि काही जणांचे फायनल कॉल भेटल्यानंतर जप्त केलेत. त्याबरोबरच या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण जे काही शेअर्स जप्त केलेले होते ते फुल्ली रिइश्यू केलेले आहेत, पण या प्रॉब्लेम मध्ये पार्टली इश्यू केलेले आहेत आणि राहिलेली अमाऊंट कॅपिटल रिझर्व्हला पाठवायचं हे सांगितले. तर बघा प्रॉब्लेम वाचून दाखवतो. टोटल जे इंडस्ट्रीज issued a prospectus inviting application for 5,000 shares of ₹100 at a premium of ₹20 per share payable as follows. खाली बघा मग, with application 20 on allotment 50 कंसात including premium, खाल्या ओळीला ऑन फर्स्ट कॉल 30, परत खाल्या ओळीला ऑन फायनल कॉल ₹20. त्यानंतर पॅरेग्राफ पाडून काय दिले बघा. ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 7,500 शेअर्स अँड अलॉटमेंट वॉज मेड प्रो राटा टू द अप्लिकंट्स ऑफ 6,000 शेअर्स. फुल स्टॉप देऊन मनी पेड ऑन रिमेनिंग शेअर्स वॉज पेड बॅक. फुल स्टॉप. मनी ओव्हरपेड ऑन application was employed on account of sum due on allotment. Full stop. Paragraph padun. Jhelum to whom 100 shares were allotted failed to pay the allotment money, and on her subsequent failure to pay the first call, and her shares were forfeited. Full stop. Paragraph padun. Minar, the holder of 150 shares, failed to pay the 2 calls, and her shares were forfeited after second call. Paragraph padun. Of the shares forfeited, 200 shares were issued to Mahal, credited as fully paid, comma, Mahal paying ₹90 per share, the whole of Jhelum's shares being included, and 2/3 amount of Minar retained to forfeited account. आणि पॅराग्राफ पाडून दिले. गिव्ह द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द जे इंडस्ट्रीज. हा प्रॉब्लेम दिलाय, मराठीत सांगतो बघा. की जे इंडस्ट्रीज होती यांनी काय केले, आपले 5,000 शेअर्स इश्यू करायचं ठरवले. त्या 5,000 शेअर्स साठी 7,500 ऍप्लिकेशन आलेले आहे, आणि हे शेअर्स प्रीमियम वरती इश्यू करायचं ठरवले. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स 120 ला द्यायचं ठरवले, आणि ते जे काही प्रीमियमची रक्कम आहे कशासोबत मागवायचं ठरवले, अलॉटमेंट सोबत. मग बघा, ऍप्लिकेशन सोबत 20 रुपये मागवायचे, अलॉटमेंट सोबत 50 रुपये,
50 कसे 30 रुपये अलॉटमेंटचे आणि 20 रुपये प्रीमियमचे. त्यानंतर फर्स्ट कॉलचे 30 रुपये, फायनल कॉलचे 20. खाली पॅराग्राफ पाडून काय दिले, कंपनीकडे होते 5000 शेअर्स पण अप्लिकेशन किती आले 7500. मग कंपनीनं काय केले, प्रो राटा बेसिस वरती इश्यू करायचं ठरवलं. मग प्रो राटा बेसिस वरती 6000 शेअर्स, जे काही 6000 अप्लिकेशन आहेत त्या 6000 अप्लिकेशनला 5000 शेअर्स द्यायचं ठरले प्रो राटा बेसिस वरती. लक्षात. आणि राहिलेले जे काही 1500 शेअर्स आहेत त्यांची रक्कम रिफंड करायचं ठरले. म्हणजे टोटल कंपनीकडे 5000 शेअर्स होते, अप्लिकेशन आले 7500. त्या 7500 पैकी कंपनीनं काय म्हणली, 6000 अप्लिकेशनलाच प्रो राटा बेसिस वरती 5000 शेअर्स द्यायचं ठरले आणि राहिलेले 1500 शेअर्सची रक्कम रिफंड करायची. आणि जी काही रक्कम एक्सेस म्हणून भेटलेली आहे, कारण कंपनीकडे 5000 शेअर्स, तर कंपनी काय म्हणणार, शेअर्सची अप्लिकेशन 5000 वरतीच किती 20 रुपये प्रमाणे पाहिजे होती, पण 6000 ची आलेली आहे. मग ते 1000 शेअर्स जे आहेत त्यांची रक्कम ऍडजस्ट करायचं ठरवलंय कुठं, अलॉटमेंट सोबत. मग पॅराग्राफ पाडून काय दिलंय बघा, झेलम ही एक व्यक्ती होती, महिला होती. तिने आपल्या कंपनीचे 100 शेअर्स घेतले होते. त्या 100 शेअर्स वरती त्यांनी अलॉटमेंटची रक्कम भरली नाही. अलॉटमेंट सोबतच प्रीमियम मागत आहेत, म्हणजे अलॉटमेंटची भरली नाही आणि त्यासोबतच प्रीमियमची भरली नाही. त्याबरोबर त्यांनी काय केले, सबसिक्वेंट कॉल, फर्स्ट कॉल सुद्धा भरला नाही. फर्स्ट कॉल झाल्याबरोबर काय केले की त्याचे 100 शेअर्स कंपनीनं जप्त करून टाकले. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये, खाल्ल्या पॅराग्राफ मध्ये काय दिले की मिनार ही एक महिलाच होती, लेडीज होती. तिनं पण आपल्या कंपनीचे 150 शेअर्स काय केलं होतं, काय केली होती तर घेतली होती. तिनं पण काय केल्या, फेल झाल्या कुठं, तर फर्स्ट आणि फायनल कॉल भरण्या बाबतीत. म्हणून तिचे पण फायनल कॉल झाल्यानंतर तिचे पण शेअर्स जप्त केलेले आहेत. खाली पॅराग्राफ पाडून काय, आता टोटल जप्त किती केले, एक तर झेलमचे 100 शेअर्स आणि मिनारचे 150, असे 250 शेअर्स होतात. पण कंपनीने काय म्हटले सेकंड लास्ट पॅराग्राफ मध्ये की ऑफ द शेअर्स फॉरफिटेड 200 शेअर्स वेअर इश्यू टू महाल. ही महाल एक तिसरी व्यक्ती होती. त्या तिसऱ्या लेडीजला काय केले, कंपनीनं 250 शेअर जरी जप्त केले असतील, त्या 250 पैकी फक्त 200च रिइश्यू करायचं ठरवले, म्हणजे पार्टली इश्यू ऍज फुल्ली पेड. महाल पेइंग, आणि महालनं जी काही लेडीज आहेत तिनं किती केलंय की बाबा 100 रुपयाची शेअर्सची किंमत होती पण 90च दिले, म्हणजे तिथं 10 रुपये डिस्काउंट आहे. आणि ती जी काही 10 रुपयाची डिस्काउंटची रक्कम कुठून भरून काढण्यात येणार आहे, जे काही झेलमची आपण फॉरफिटेड केलेली रक्कम आहे तिथून भरून काढायची. पुढे आणखीन एक दिलेलं आहे काय बघा, अँड 1/3 amount of Minar retained to forfeited account. आणि पॅराग्राफ पाडून खाली दिले, गिव्ह द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ जे जे इंडस्ट्रीज. तर हा प्रॉब्लेम झाला. थोडक्यात मराठीत सांगतो की बाबा जे जे इंडस्ट्रीज होती त्यांनी काय केले की प्रॉस्पेक्टस इश्यू केले 5000 शेअर्स साठी, आणि त्या 5000 शेअर्सची किंमत होती 100 रुपये, आणि हे शेअर्स 20 रुपये जास्त घेऊन इश्यू करायचं ठरवलं, म्हणजे 20 रुपये प्रीमियम घेतलेला आहे, म्हणजे 100 रुपयाचं शेअर 120 ला दिलेला आहे. हे लक्षात. त्यानंतर खाली बघा कशी रक्कम मागवली, तर 20 रुपये अप्लिकेशन सोबत मागवले, 30 रुपये अलॉटमेंट सोबत मागवलेत, पण 30 + 20 असे 50, म्हणजे इन्क्लुडिंग प्रीमियम असे 50 आहेत. म्हणजे 30 रुपये अलॉटमेंटचे आणि 20 रुपये प्रीमियमचे, असे टोटल 50 आहेत अलॉटमेंट वरती. फर्स्ट कॉल वरती आहेत बघा 30 रुपये आणि फायनल कॉल वरती आहेत 20. खाली पॅराग्राफ पाडून दिले, कंपनीकडे अप्लिकेशन 7500 7500 आले होते. मग कंपनीकडे होते शेअर्स किती 5000, पण अप्लिकेशन किती आले 7500. मग कंपनीनं प्रो राटा बेसिस वरती जे काही 6000 अप्लिकेशन आलेले आहेत त्या 6000 अप्लिकेशनलाच ते 5000 शेअर द्यायचं ठरलं. मग जे काही 1500 शेअर्स आहेत त्यांना अलॉटमेंट करणं गेलो आपण. म्हणजे कसं, कंपनीने काय म्हणले, कंपनीकडे 5000 शेअर्स होते, टोटल अप्लिकेशन आले 7500. मग त्या 7500 पैकी 6000 लोकांनाच 5000 शेअर द्यायचं ठरलं. तिथं मग
7,000मधून 7,500 मधून 6,000 गेले, 1,500. 1,500 जे काही ऍप्लिकेशन आले त्यांची रक्कम रिफंड करायचं ठरवलं कंपनीनं. नाही लक्षात. त्याबरोबरच पुढे सांगितले की बाबा जे काही मनी एक्सेस आलेली आहे, कुठं 5,000 कंपनी म्हणते 5,000वरती 20 रुपयाप्रमाणे ऍप्लिकेशन मनी येईल, पण किती आली 7,500वर. पण 7,500वर ऍप्लिकेशन म्हणजे 7,500 शेअर्स वरती ऍप्लिकेशन मनी जरी आलेली असली तरी प्रो राटा बेसिस वरती 6,000 ऍप्लिकेशनलाच त्यांनी 5,000 द्यायचं ठरले. 1,500 शेअर्स ऍप्लिकेशनची रक्कम परत करायचं ठरले. 1,000 शेअर्स जे काही राहिलेत म्हणजे 6,000मधून 5,000 शेअर्स वजा केले, 1,000 शिल्लक राहिले. ते 1,000 ऍप्लिकेशनची रक्कम ऍडजस्टेड करायचं ठरवली. मग पुढे काय सांगितले, ऍडजस्टेड कुठं करायचे, अलॉटमेंट मध्ये म्हणले. मग पॅरेग्राफ पाडून दिले. झेलम म्हणायची एक लेडीज होती, त्या लेडीजनं कंपनीचे 100 शेअर्स घेतले होते आणि तिनं काय केलंय, अलॉटमेंटचीच रक्कम भरली नाही. त्याबरोबरच अलॉटमेंटच्या रकमेसोबतच काय प्रीमियम सुद्धा भरला नाही, कारण कंपनीनं म्हटलंय प्रीमियम अलॉटमेंट सोबतच मागवणार आहे. तसंच अलॉटमेंटची रक्कम भरली नाही आणि जे काही फर्स्ट कॉलची रक्कम भरली नाही. फर्स्ट कॉल पर्यंत कंपनीने वाट बघितली, नंतर लगेच त्यांचे शेअर्स जप्त करून टाकले झेलमचे. खाल्या पॅरेग्राफ आपण दिले मिनार, ही एक महिला होती, लेडीज होती, तिनं पण कंपनीचे 150 शेअर्स घेतले होते. त्या 150 शेअर्स वरती ऍप्लिकेशन मनी अलॉटमेंट मनी भरलेली आहे, पण फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल भरला नाही, म्हणून तिचे पण शेअर्स जप्त केलेले. खाली आणखीन दिलेलं आहे काय की कंपनीने काय केलेलं आहे, आता टोटल शेअर जप्त किती केले, झेलमचे 100 आणि मिनारचे 150, टोटल 250 शेअर्स होतात. त्या 250 शेअर जप्त केलेले असले तरी कंपनीनं पार्टली इश्यू करायचं ठरलंय, म्हणजे ते पूर्ण रिइश्यू करायचं ठरवलं नाही, तर त्या 250 शेअर्स पैकी फक्त 200 शेअर्स रिइश्यू करायचं ठरवले. हे लक्षात. कुणाला, महालला. आणि ते पण कशाला, किती रुपयाला, तर 90 प्रमाण, म्हणजे तिथं 10% डिस्काउंट वरती इश्यू केलेले आहेत. हे लक्षात. 100चा शेअर्स 90ला आपण इश्यू करायला महालला. आणि जी काही रक्कम राहील डिस्काउंटची कुठून भरपाई करून काढणार आहे, तर जे काही झेलमची रक्कम आहे जप्त केलेली तिथून ती ऍडजस्ट करायचं आहे. तसंच पुढे दिले की बाबा 1/3 अमाऊंट कुणाची, महालची, तशीच ठेवा म्हणले. कुठं, सॉरी 1/3 अमाऊंट ऑफ मिनारची तशीच ठेवा म्हणले. कुठं, फॉरफिटेड अकाउंटला. राहिलेली सर्व रक्कम शेवटी कॅपिटल रिझर्व्हला पाठवून द्या असं सांगितलंय. तर बघू आपण प्रॉब्लेम. बघा, वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स. या प्रॉब्लेम मध्ये अगोदरच मी वर्किंग नोट्स लिहिली आहे, कारण वेळ जास्त जात असल्यामुळे मी सांगितलं आधीच. बघा, वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स, त्याच्यामध्ये टोटल किती 6 कॉलम तयार करा. पहिला कॉलम इन्स्टॉलमेंट, दुसरा कॉलम नंबर ऑफ ऍप्लिकेशन ऑब्लिक शेअर्स, तिसरा कॉलम अमाऊंट ड्यू, चौथा कॉलम अमाऊंट रिसिव्ड, पाचवा कॉलम एक्सेस रिफंडेड ऑब्लिक ऍडजस्टेड, त्यानंतर एरियर्स. असे 6 कॉलम. त्याच्यामध्ये बघा मग ऍप्लिकेशन मनी प्रॉब्लेम मध्ये सांगितले, ऍप्लिकेशन मनी 20 रुपये प्रमाणे मागवले जाणार आहे. कंपनीचे शेअर्स किती, कंपनीने शेअर्स इश्यू करायचे ठरवले, 5,000 शेअर्स इश्यू करायचे ठरवले. मग कंपनी काय म्हणते, 5,000 वरती 20 रुपये प्रमाणे अशी येतील, पण कंपनीकडे ऍप्लिकेशन आले त्या 5,000 शेअर्स साठी 7,500. कंपनी काय म्हणते, हे 7,500 घ्या नंबर ऑफ ऍप्लिकेशन. इथं अमाऊंट ड्यू किती, 1 लाख. कंपनी म्हणते 5,000 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे येतील, पण आले किती, 7,500 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे, म्हणजे 1,50,000 असे आहे. मग आता त्या जे काही आहेत 2,500 शेअर्स वरती किती, कंपनी काय म्हणते 5,000 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे येतील, पण किती आले, 7,500 वरती 20 रुपये प्रमाणे ऍप्लिकेशन मनी भेटले, म्हणजे इथं 2,500 शेअर्स. त्या 2,500 शेअर्स मधले 1,000 जे आहेत ते प्रो राटा बेसिस वरती इश्यू करायचं ठरवले, म्हणून त्यांची रक्कम जे काही आहे काय अगोदर बघा किती, इथं लिहितो मी तुम्हाला समजण्यासाठी. टोटल 7,500,
हे 5,000 ऍप्लिकेशन, राहिले 2,500. कंपनी काय म्हणते की बाबा जे काही 7,500 शेअर्स आहेत त्या 7,500 ऍप्लिकेशन राहील, त्या ऍप्लिकेशन मधील 6,000 ऍप्लिकेशनला हे 5,000 शेअर द्यायचं ठरवलंय. हे लक्षात. मग 6,000 मध्ये 5 गेले, समजा 1,000 राहतात. हे 1,000 सुद्धा काय आपल्याकडे रक्कम आलेली आहे ऍप्लिकेशन, आणि ती काय करायची, ऍडजस्ट करायची अलॉटमेंट सोबत. म्हणून इथं 1,000 गुणिले 20 असे 20,000 रुपये ऍडजस्ट करायचे आपल्याला. कुठं, अलॉटमेंट सोबत. ऍप्लिकेशन सोबत जरी भरलेले आहेत पण ते आगाऊ भरलेले आहेत. आणि राहिलेले किती, 1,000, 1,500. हे 1,500 जी आहे शेअर्सची रक्कम ती काय करायची, रिफंड करायची किंवा त्यांची पेमेंट देऊन टाकायची. रिजेक्ट केले त्यांना, दिले नाही शेअर्स म्हणून. आणि कॉल्स इन एरियर्स नाही, डॅश. पुढे आता अलॉटमेंट मनी बघा. कंपनीने काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये, अलॉटमेंट मनी मागवली जाणार आहे. अलॉटमेंट मनी 30 रुपये आहे आणि त्यासोबतच प्रीमियमची रक्कम सुद्धा सांगितली आहे. प्रीमियमची रक्कम किती आहे, प्रत्येक शेअर्स वरची 20 रुपये. मग अलॉटमेंट विथ प्रीमियम 30 + 20 5,000. कंपनीनं 5,000 शेअर्स द्यायचं, वाटप करायचं ठरवलं. मग बघा 5,000 वरती 50 प्रमाणे कंपनी मध्ये 2.5 लाख येतील. आले किती पण, तर ही रक्कम इथं स्टार द्या वाटल्यास, ही समजेल कशी आली ती रक्कम. बघा टोटल अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट. कंपनी म्हणते की इथं खाली अमाऊंट रिसीव्ड ऑन अलॉटमेंट ही एक वर्किंग नोट. बघा टोटल म्हणते कंपनी की काय, 5,000 शेअर्स वरती 50 रुपयाप्रमाणे 2.5 लाख येतील. ही अमाऊंट ड्यू झाली. मग आता इथं लेस करावं लागेल. काय काय आपल्याला अगोदर भेटलेली रक्कम वजा करावं लागेल ना. तर बघा लेस एक्सेस अमाऊंट रिसिव्ड ऍट द टाइम द ऍप्लिकेशन ऍडजस्टेड. म्हणजे 1,000 ऍप्लिकेशन वरती 20 रुपये प्रमाणे अगोदरच रक्कम भेटलेली आहे. प्रो राटा बेसिस वरती म्हटलं मी. 5,000 शेअर्स होते कंपनीकडे, पण 6,000 ऍप्लिकेशनला द्यायचे. मग तिथे 1,000 ऍप्लिकेशनची रक्कम आगाऊ आलेली आहे ना, मग ती रक्कम ऍडजस्ट करायचं ठरवलं. इथं दाखवलं, इथं किती, 20,000. मग हे 1,000 गुणिले 20 असे 20 कसे ऍप्लिकेशनची, हे अगोदरच भेटलेले आहे आणि ते ऍडजस्ट करायचे. म्हणून 2.5 लाखामधून 20,000 गेले, 2,30,000 अमाऊंट काय अलॉटमेंटची भेटणार होती. पण पुढे बघा 100 शेअर्स अलॉटेड टू झेलम. झेलमला काय केले की 100 शेअर्स अलॉटेड केलेले होते, पण त्या झेलमनं काय केलंय की त्या 100 शेअर्सची अलॉटमेंटची रक्कम जी काही प्रीमियम सोबत मागवलेली होती तीच भरली नाही. हे लक्षात. पण जरी अलॉटमेंटची रक्कम प्रीमियम सोबत भरलेली नसली तरी या झेलमनं काय केलंय किंवा केलंय की अगोदरच प्रोराटा बेसिस वरती कंपनीने अलॉटेड केले शेअर्स. मग हिला 100 अलॉटेड शेअर झाले, पण हिनं जास्तीचे ऍप्लिकेशन केले असतील. म्हणून इथं बघा 100 शेअर्स अलॉटेड टू झेलम फेल टू पे द अलॉटमेंट मनी 100 शेअर्स ऍट द ₹50 इच. म्हणून 100 गुणिले 50 असे 5,000 टोटल तिनं भरायला पाहिजे होते, पण तिनं भरले नाही. हे लक्षात. मग पुढे सांगितले बट शी अप्लाइड फॉर 120 शेअर्स. ती अप्लाय किती केल्या, 120 शेअर्स साठी अप्लाय केली होती. कंपनीकडे जेव्हा कंपनीने प्रॉस्पेक्टस इश्यू केली होती तेव्हा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तिनं अर्ज केली होती 120, पण कंपनीने प्रो राटा बेसिस वरती काय केलंय की 100 शेअर्स त्यांना दिले होते. मग त्याची आगाऊ रक्कम भेटलेली आहे ना 20 शेअर्स वर. म्हणजे जरी 120 साठी ऍप्लिकेशन केली, कंपनीने 100 शेअर्स इश्यू केलेले आहे, मग तिथं 20 शेअर्स वरती तिची अगोदरच रक्कम भेटलेली आहे. म्हणून बघा हे कसे काढले, तर 120 कसं आलं, तर 100 गुणिले 6/5 म्हणजे कंपनीचे शेअर्स बघा कसे होते. प्रोराटा बेसिस वरती 6,000 ऍप्लिकेशन आले होते आणि कंपनीनं द्यायचं ठरवले 5,000 शेअर्स. हे 3 शून्य घटले, हे 3 शून्य घटले, भाग जाते का विशेष संख्येनं दोन्हीला, पण नाही. मग 6/5 हे प्रोराटा बेस कंपनीचं. म्हणून बघा 100 शेअर्स अलॉटेड केलेत गुणिले 6 ज्यांनी ऍप्लिकेशन केले होते भागिले 5 असं करा. टोटल त्यांचे किती येतील, 120 येतील.
म्हणजे या झेलमने 120 शेअर साठी ऍप्लिकेशन केले होते, पण कंपनीने तिला किती दिले? 100 शेअर्स अलॉटेड केले. म्हणून ह्या आता 100 अलॉटेड केले, 120 मधून 100 गेले किती? 20. हे लक्षात 20 राहतात. मग 20 ऍप्लिकेशनची रक्कम अगोदरच भेटली, मग 20 गुणिले किती करावं लागेल? 20 करावं लागेल. का? कारण ऍप्लिकेशन मध्ये 20 मागवल्या कंपनीनं. म्हणून इथं तुम्हाला समजण्यासाठी लिहू शकता 120 मायनस 100 बरोबर 20 हे झाले. मग इथं 20 गुणिले 20 किती येईल? हे 400. मग 5000 काय झेलमनं भरायला पाहिजे होते, पण भरले नाही. पण तिनं काय केलंय? अगोदरच काही रक्कम ऍप्लिकेशन सोबत दिलेली आहे. किती? 20 शेअर्स वरती 20 रुपयाप्रमाणे. मग 5000 मधून 400 वजा करा, राहतात किती? 4600 ड्यू, म्हणजे तिने भरले नाही झेलमनं. मग बघा कंपनीचे अमाऊंट किती एवढी भेटायला पाहिजे होती, पण त्याच्यामध्ये बी काय झेलमनं अलॉटमेंटची रक्कम प्रीमियम सहित भरली नाही. मग 2,30,000 मधून 4,600 वजा करा, हे 22,000 सॉरी 2,25,400. हे लक्षात 2,25,400 नेट अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट. एवढी रक्कम भेटली म्हणून इथं घेतली. 2 इथं स्टार करा आणि इथंही स्टार करा. वर्किंग नोट आहे, कालच्या प्रॉब्लेम सारखीच वर्किंग नोट आहे, समजून घ्या फक्त. हे लक्षात इथं दिलेलं आहे मी एक्सेस अमाऊंट रिसिव्ड ऑन 20 शेअर्स ऍट द रेट ₹20 इच. हे 20 गुणिले 20 हे इथं खाली दिले, त्याचं बायफर्गेशन डिटेल मध्ये. असे 400 5000 म्हणून 400 अगोदरच भरली होती या झेलमनं रक्कम, म्हणून राहिले 4600. 4600 भरले नाहीत म्हणून रक्कम एवढीच भेटली कंपनीला ऍक्च्युअल नेट अमाऊंट अलॉटमेंट वरती. त्यानंतर बघा 4600 एरियर्स राहिले. कोणते 4600 एरियर्स? की बाबा कंपनी काय म्हणते की झेलमनं अलॉटमेंट वरती 4600 भरले नाही. हे झालं कॉल्स इन एरियर्सची रक्कम. भरल वाटलं कंपनीला नंतर फर्स्ट कॉलच्या वेळेस, पण भरलेच नाही, म्हणून हे ड्यू दाखवावं लागलं आपल्याला झेलमनं भरले नाही म्हणून. पुढे फर्स्ट कॉल सोबत कंपनीने काय म्हटले? 30 रुपये मागवायचे ठरले. किती? 5000 शेअर्स होती. 5000 गुणिले 30 अशी 1,50,000. इथं लिहिलेत मी कंसामध्ये 5000 गुणिले 30. हे लक्षात. पण मिळाले किती? 1,42,500. का भेटले 1,42,500? तर जे कोण की बाबा झेलमनं 100 शेअरची रक्कम अलॉटमेंटची सुद्धा भरली नाही. हे लक्षात. अलॉटमेंटची मनी किती? तर इथं आपण बघू 100 गुणिले 30 किती होतात? 3000. हे कुणाचे? हे झेड म्हणजे झेलम आणि मिनार एक M1 होत. मिनारनं बी काय केलंय? फर्स्ट कॉलची रक्कम भरली नाही. फर्स्ट कॉल तिने शेअर्स किती घेतले होते मिनारनं? तर प्रॉब्लेम मध्ये दिले. प्रॉब्लेम मध्ये किती शेअर्स दिले तर मिनारचे? तर 150 शेअर्स. 150 गुणिले 30 करा, किती होतात? 15,45 म्हणजे 4500. हे लक्षात. 4500 आणि 3000 किती होतात? 7500. हे लक्षात. कंपनी काय म्हणते की बाबा ऍक्च्युअल आम्हाला फर्स्ट कॉल वरती किती भेटायला पाहिजे होते? 1,50,000, पण भेटले किती? 1,42,500. कारण या झेलमनं 100 शेअर्स वरती 30 रुपये फर्स्ट कॉलची भरली नाही आणि मिनारनं सुद्धा 150 शेअर्स घेतले, पण 30 रुपये फर्स्ट कॉलचे भरले नाहीत. असे 7500 भरले नाहीत, म्हणून इथं डॅश करून घे कॉल्स इन एरियर्स मध्ये. हे लक्षात. मग तुम्ही इथं जर हे कशी आले अमाऊंट तर इथं लिहून घेऊ शकता. किती टोटल? 5000 होते. 5000 शेअर्स मधून 100 150 250 गेले तर 4750 गुणिले 30. हे लक्षात. पुढे फायनल कॉल बघा. फायनल कॉल वरती ₹. फायनल कॉल 20 रुपयाचा मागवलाय, पण आता इथं टोटल 5000 शेअर्स वरती दिले ते फर्स्ट कॉल आणि इथं 4900 का?
मग जे काही झेलम आहे, झेलमनं शेअर्स घेतले होते 100, तिनं अलॉटमेंटची मनी दिली नाही, फर्स्ट कॉलची रक्कम भेटली नाही, आणि फर्स्ट कॉलची रक्कम दिली नाही म्हणल्याबरोबर तिनं फायनल कॉलच्या कंपनीने वाट बघितली आणि लगेच तिचे शेअर्स जप्त केले. मग 100 शेअर जप्त केले, मग ते कंपनीकडे आले ना जप्त केल्यामुळे, हे लक्षात. मग जप्त केल्यामुळे कंपनीकडे शेअर्स आले 5,000 मधून 100 शेअर्स कमी करा जप्त केल्यामुळे, राहिले 4,900. 4,900 वरती कंपनी काय म्हणते की रक्कम येणार होती आम्हाला किती, 4,900 वरती 20 रुपये प्रमाण 98,000, हे लक्षात. पण 98,000 रक्कम येईल असं कंपनीला वाटलं, पण जे काही मिनार आहे त्या मिनारनं काय केलंय, प्रॉब्लेम मध्ये दिले, फर्स्ट कॉल बी भरला नाही आणि फायनल कॉल बी भरला नाही. झेलमचं तर काय, झेलमनं अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल मनी भरली नाही म्हणून कंपनीने तिथं जप्त केले, त्यांचा विषय तिथं संपला झेलमचा. पण मिनारचा फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल भरला नाही म्हणून फायनल कॉल ला काय करावं लागलं आपल्याला, मिनारच्या बाबतीत भरले नाहीत म्हणून आपल्याला त्यांची रक्कम भेटणार नाही ना. म्हणून बघा, मिनारने घेतले होते 150 शेअर्स, फायनल कॉल सांगितला 20 रुपये, 3,000 रुपये असे कुणाचे, मिनारचे. कारण झेलम इथं फायनल कॉल पर्यंत नव्हते झेलमचे शेअर्स, कारण जप्त केले होते. म्हणून कंपनी म्हणते 4,900 वरती 20 रुपयाप्रमाणे फायनल कॉल भेटेल 98,000, पण भेटले किती, $4,750 वरतीच 20 रुपयाप्रमाणे भेटतील. का, कारण बघा 4,900 होते, 4,900 मधून 150 गेले, किती राहतात, 150 कुणाचे, हे शेअर्स गेले मिनारचे. मग 4,750 वरतीच काय भेटणार, अलॉटमेंट मनी भेटणार, म्हणून हे. आणि हे मिनारचे फायनल कॉलची रक्कम भेटली नाही म्हणून ही कॉल्स नियरेस्ट मध्ये दाखवलं 3,000. लक्षात. हे झालं वर्किंग नोट. आता टोटल बघा, टोटल 100 रुपये प्लस 20 120 झाले प्रीमियमची. इथे यांचं टोटल करा 5,98,000 होईल, ह्याचं टोटल करा 6,12,900 होईल, हे लक्षात. नंतर इकडं 50,000 आणि ह्यांचं 15,100, हे लक्षात. आणि जी काय आगाऊ रक्कम आलेली आहे ती रक्कम काय करायची, किती शेअर्सवर आगाऊ रक्कम आले, 1,000 शेअर्स वरती 20 रुपयाप्रमाणे, हे लक्षात. ती रक्कम आपल्याला अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट करायचं ठरवले, किती, 1,000 वरती 20 रुपये असते, 20,000 रुपये अलॉटमेंट मध्ये ऍडजस्टमेंट करायचे म्हटले, ते आपण बघितलं ऍडजस्ट करायचं इथं वजा करून. आता जर्नल एंट्रीज घेऊ, हे लक्षात. हे झाली वर्किंग नोट, जर्नल एंट्रीज. बघा जर्नल एंट्रीज, आता फॉर्मॅट तयार करा जर्नल एंट्रीजचा. इन द बुक्स ऑफ जे इंडस्ट्रीज पहिली एंट्री काय होईल, मग अप्लिकेशन मनी भेटली, बँक अकाउंट डेबिट, किती शेअर्स वरती भेटली अप्लिकेशन मनी, 5,000 शेअर्स वरती होते कंपनीचे. 5,000 शेअर्स जरी असले तरी अप्लिकेशन किती आले, 7,500. मग 7,500 वरती अप्लिकेशन मनी भेटली 20 रुपयाप्रमाणे. 2 शेअर अप्लिकेशन अकाउंट, नॅरेशन घ्या, बिंग शेअर अप्लिकेशन मनी received on 7,500 shares. Share application. हे ऍप्लिकेशन मध्ये भेटली, घ्या. मग किती होते, 1,50,000. इकडे पण क्रेडिटला पण घ्या 1,50,000, हे लक्षात. दुसरी घ्या आता एंट्री, काय करावं लागेल दुसरी एंट्री,
काही रक्कम शेअर कॅपिटलला पाठवावं लागेल. किती पाठवावं लागेल आता? कंपनी म्हणते 5,000 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणच भेटणार होते. 1 लाख रुपये आपल्याला शेअर कॅपिटलला पाठवावं लागेल. मग राहिले 50,000. 50,000पैकी आपल्याला काही शेअरची रक्कम म्हणजे ऍप्लिकेशनची रक्कम रिफंड करावी लागेल. किती रिफंड करावं लागेल? 1,500 ऍप्लिकेशनची 20 रुपयाप्रमाणे रिफंड करावं लागेल. काही रक्कम ऍडजस्टेड करायचे अलॉटमेंट मध्ये 1,000 ऍप्लिकेशनची 20 रुपयाप्रमाणे. हे लक्षात. मग बघा काही शेअर ऍप्लिकेशन अकाउंट DR किती? हीच रक्कम येईल 1,50,000. टू शेअर कॅपिटल. कंपनी काय म्हणत होती? कॅपिटल अकाउंट आम्हाला 5,000 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे भेटतील क्रेडिटला. किती येतील? 1 लाख रुपये. म्हणजे 1 लाख रुपये येतील म्हणून 1 लाख ते शेअर कॅपिटलला पाठवा ऍप्लिकेशनचे ऍक्च्युअल. टू 1,000 जे काही शेअर्स आहेत ते त्यावर 20 रुपये आलेले आहेत ते त्याची रक्कम ऍडजस्टेड करायची अलॉटमेंट मध्ये. म्हणून शेअर अलॉटमेंट अकाउंट इथे लिहितो 1,000 गुणिले 20 किती? 20,000. परत टू बँक अकाउंट. काही ऍप्लिकेशन धारकाला आपण शेअर्स अलॉटेड करायचं ठरवलं नाही म्हणजे त्यांचे रिजेक्ट केले. का? कारण कंपनीकडे ऍप्लिकेशन जरी जास्त आलेले असले पण शेअरची उपलब्धता नव्हती म्हणून ते रिजेक्ट केले. म्हणून टू बँक किती ऍप्लिकेशनची रक्कम परत करावी लागेल? 1,500 गुणिले 20 30,000 रुपये आपल्याला परत करावं लागेल. नॅरेशन घ्या. बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी. बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल excess money refunded on 1,500 shares and the amount adjusted towards allotment on 1,000 shares. हे लक्षात. हे झालं नॅरेशन. म्हणजे 1,50,000 टोटल आले होते त्यापैकी ऍक्च्युअल 1 लाख ऍप्लिकेशनच्या पण शेअर कॅपिटलला पाठवा. 20,000 अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट करायचे ते तिकडे पाठवा आणि रिफंड करायचे 30,000 मध्ये रिफंड करून टाका बँक 30,000. तिसरी एंट्री अलॉटमेंट मनी ड्यूची. पण अलॉटमेंट मनी ड्यू करताना प्रीमियमची रक्कम सुद्धा भेटणार आहे हे पण लक्षात घ्यावी लागेल. घ्या मग तिसरी एंट्री काय होईल? शेअर allotment account DR to share capital account to share premium account. किती शेअर अलॉटमेंटची ड्यूची? 5,000 शेअर्स होते म्हणते कंपनी आणि 50 रुपये टोटल. हे लक्षात. 50 कसे? 30 रुपये अलॉटमेंटचे आणि 20 रुपये प्रीमियमचे असे टोटल किती? 2,50,000. आता इकडे टू शेअर कॅपिटलला किती? तर ऍक्च्युअल 5,000 गुणिले 30च आणि इथं
5,000 गुणिले 20. इकडे घ्या मग किती 1,50,000 आणि इकडं 1,00,000. नॅरेशन घ्या. बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू on 5,000 shares including premium of rupees 20. हे लक्षात. आता हे झालं ड्यू झालेली शेअर अलॉटमेंटची. आता भेटली म्हणून एंट्री करा पुढे. भेटली की बँक अकाउंट DR 2. इथे किती आली ते दाखवू का मी, किती शेअर्स वरती आले तर इथं बघा. ऍक्च्युअल रक्कम जेवढी आली तेवढीच. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता इथं मी वर्किंग नोट दिल्या म्हणून इथं किती शेअर्स लिहायची गरज नाही. का? कारण जर शेअर्स घेतले तर ते पूर्ण हे होणार. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट. वर्किंग नोट बघा ही एंट्री करताना किती रक्कम भेटली ते. किती रक्कम भेटली मग 2,25,400. 2,25,400. इकडे पण 2,25,400 अलॉटमेंटची रक्कम भेटली. नॅरेशन घ्या मग. being share allotment money, being share allotment money received, being share allotment money received except Jhelum who failed to pay on 100 shares. हे लक्षात. हे झेलमनं 100 शेअर्स वरती अलॉटमेंटची 50 रुपये प्रमाणे भरले नाही, पण काही रक्कम झेलमनं अगोदरच भरली होती. अगोदरच काही रक्कम भरली होती. किती भरली होती? 400 रुपये. म्हणून इथं टोटल अमाऊंट 2,25,400 येईल. आणि हे वर्किंग नोट बघितलं तर लक्षात येईल तुमच्या. पुढली एंट्री बघा आता. एंट्री नंबर 5 फर्स्ट कॉल ड्यूची. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. ड्यू किती होईल? 5,000 शेअर्स वरती 30 रुपये प्रमाणे. हे लक्षात. तिथे दिलेत वर्किंग नोट मध्ये किती 1,50,000. क्रेडिटला पण लिहा 1,50,000. नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर फर्स्ट कॉल, being share first call money due on 5,000 shares. हे झाले ड्यूची. हे लक्षात. आता भेटले म्हणून, पण ड्यू झाले टोटल किती 1,50,000, पण भेटले किती आपल्याला 1,42,500. म्हणून काय जेवढे भेटले तेवढे. बँक अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. हे लक्षात. इथे लिहू का मी किती भेटले? 4,750 वरतीच भेटले. किती प्रमाण? 30 रुपये प्रमाण. वर्किंग नोट मध्ये दिले तर किती भेटले मग?
1,42,500. नाही आता घ्या नॅरेशन बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी being share first call money received being share first call money received except Jhelum and Minar failed to pay on 150 shares respectively. हे लक्षात ही झाली काय ऍक्च्युअल रक्कम आपल्याला किती भेटली मग फर्स्ट कॉल वरती 1,42,500 का कारण झेलमनं तिच्या 50 शेअर्स वरती फर्स्ट कॉलची रक्कम दिली नाही आणि मिनारनं सुद्धा तिच्या 150 शेअर्स वरती फर्स्ट कॉलची रक्कम दिली नाही. हे झाल्या एंट्र्या. पुढल्या एंट्र्या लगेच इथंच घेऊ. नोट डाऊन करून घ्या. कोणती येईल पुढली एंट्री सांगा बरं. तर अगोदर एंट्री कोणती करावं लागेल आपल्याला की झेलमनं फर्स्ट कॉलची रक्कम अलॉटमेंटची रक्कम भरली नाही. कंपनीनं वाट पाहिली परत फर्स्ट कॉलची रक्कम सुद्धा भरली नाही. कंपनीनं मग काय म्हटली सूचना वगैरे पाठवली असेल झेलमला तरी झेलमनं रक्कम भरली नाही फर्स्ट कॉल पर्यंत. अलॉटमेंटची नाही फर्स्ट कॉलची नाही. मग फर्स्ट कॉल झाल्याबरोबर कंपनीनं काय केलं झेलमचे शेअर्स कंपनीनं जप्त केलेले. मग अगोदर आपल्याला फर्स्ट कॉल हे झाल्याबरोबर सेकंड कॉलची ड्यूची करण्याच्या अगोदर आपल्याला जप्त करून घ्यावं लागेल शेअर्स. कुणाचे झेलमचे. लिहून घ्या नंतर म्हणतो. घ्या मग एंट्री नंबर पुढली किती एंट्री नंबर 7 नंबरची बघा. आता काय करावं लागेल जप्तची एंट्री. कुणाची झेलमचे शेअर्स आधी जप्त करा. forfeiture entry of Jhelum's 100 shares. या मग शेअर कॅपिटल अकाउंट किती 100 शेअर्स होते 80 काय गेलो 100 रुपये पैकी 20 रुपये ऍप्लिकेशनचे त्यांनी अगोदरच भरलेले. मग राहिलेले फक्त कॉल अप केलेले 80. हे लक्षात. दुसरे एक होईल शेअर प्रीमियम अकाउंट किती 100 गुणिले प्रीमियम ती भरायची राहिली होती 20 रुपये. जेवढे राहिले भरायची कॉल्डअपची. कॉल्डअप म्हणजे मागवायची तेवढे अगोदर दाखवा किती हे 80,000 आणि हे 100 × 20,000 2. आता कुठून हप्ते भरले नाहीत त्यांनी झेलमनी अलॉटमेंटची काही रक्कम भरली नाही. अलॉटमेंटची रक्कम प्रीमियम सहित भरली नाही म्हणून 2 पहिलं घ्या अगोदर. शेअर अलॉटमेंट किती रक्कम भरली नाही इथं वर्किंग नोट मध्ये दिले 4,600. हे लक्षात. परत 2 फर्स्ट कॉल पर्यंत वाट बघितली कंपनीनं की बाबा पैसे भरल. कॉल सिनियर मध्ये दाखवले पण फर्स्ट कॉल झाल्याबरोबर कंपनीनं काही वाट बघितली नाही की भरल वगैरे. फायनल कॉलची सरळ जप्त करून टाकली. म्हणून 2 फर्स्ट कॉल अकाउंट किती होते
शेअर 100 किती प्रमाणे रक्कम 3000. त्यानंतर डायरेक्ट आता रक्कम किती भरली त्यांनी शेअर फॉर फिटेड अकाउंट किती रक्कम भरले होते इथं बघितलं आपण किती ऍप्लिकेशन साठी त्यांनी हे केले 120 ऍप्लिकेशन साठी त्यांनी अर्ज केला होता 120 शेअर घेण्यासाठी 120 ऍप्लिकेशन केले होते म्हणजे 120 गुणिले किती रक्कम भरली त्यांनी 20 हे लक्षात म्हणून इथं तुम्हाला समजण्यासाठी बरं का हे त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत 120 पण अलॉटमेंट किती केलेली होती 100 शेअर्सची म्हणजे इथं एवढी रक्कम 120 ऍप्लिकेशन वरती 20 रुपये प्रमाणे ऍप्लिकेशन मध्ये भेटली होती किती होते बघा 2400 होते का हे लक्षात 24 नॅरेशन लिहून टाका कळालं का जेवढी रक्कम कॉल्ड अप केलेली आहे मागवलेली आहे ती घ्या शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट इथं डेबिट शेअर प्रीमियम कारण इथं 80 रुपये मागवालेत टोटल हे लक्षात किंवा हे लक्षात हे आणि 20 रुपये प्रीमियमचे अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं की इथं जर बघितला ह्याच्या अगोदरचा प्रॉब्लेम मध्ये 6 मध्ये इथं 100 घेतले होते का कारण ते शेअर्स कधी जप्त कराल तो आपण फायनल कॉल झाल्यानंतर हे लक्षात फायनल कॉल झाल्यानंतर भरालतो पण इथं फायनल कॉलच्या अगोदरच जप्त करत आहात मग इथं काय होईल फायनल कॉलचे 20 रुपये कमी झाले ना कॉल्ड अप टोटल 100 रुपयाचा शेअर्स होता त्यापैकी ऍप्लिकेशनचे 20 धरा अलॉटमेंटचे 30 धरा फर्स्ट कॉलचे 30 असे 80 दाखवायला तिथं बरं का तुम्ही कन्फ्युज होताल की सर ना अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये तिथं 100 घेतले आणि इथं 80 का 80 कारण फायनल कॉल च्या अगोदर शेअर जप्त केले फायनल कॉल 20 रुपयाचा होता मग फायनल कॉल पर्यंत वाढ बघितली नाही म्हणून इथं 80 आलं बरं का बिंग झेलम्स shares were forfeited after first call made and amount received from her transfer to share forfeited account जप्त केलेले शेअर्स जप्त केलेली रक्कम कुठे पाठवली शेअर फॉरफिटेड अकाउंट हेच जप्त केले शेअर्स कुणाचे झेलम्स आता काय करावं लागेल पुढली एंट्री फायनल कॉल जो राहिला होता ड्यू करा म्हणून शेअर फायनल कॉल अकाउंट DR किती शेअर्स वरती 4900 का कारण 100 शेअर जप्त केले ना फायनल कॉलच्या अगोदरच फर्स्ट कॉल झाल्याबरोबर म्हणून ते 100 शेअर्स इथं घ्यायचं नाही ड्यू करताना किंवा रक्कम फायनल कॉलची मिळवताना 4900 राहिले म्हणून किती होणार रक्कम 98,000 होईल का इथं 2 शेअर कॅपिटल अकाउंट नरेशन घ्या बिंग शेअर फायनल कॉल मनी ड्यू ऑन
4,900 shares हे ड्यूची झाली. इकडे पण 98,000 घ्या क्रेडिटला. परत आता पुढली एंट्री बघा. आता हे झालं ड्यूची. आता भेटले म्हणून काय होईल एंट्री? बँक अकाउंट डेबिट किती हो? 4,750 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे. का 4,750 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे? कारण फायनल कॉल 20 रुपये सांगितलंय आणि टोटल 4,900 शेअर्स वरती फायनल कॉल भेटेल असं कंपनीला वाटलं. पण जे कोणी मिनार नावाची व्यक्ती होते तिनं काय केल्या, जे काही 150 शेअर्स घेतलेले होते त्या व्यक्तीनं फायनल कॉलचे 20 रुपये भरलेले आहेत. त्यामुळे 2 शेअर फायनल कॉल अकाउंट किती येतील मग? 95,000च ते सांगितले. इकडे पण क्रेडिटला 95. नॅरेशन घ्या मग. बिंग शेअर फायनल कॉल, बिंग शेअर फायनल कॉल मनी received on 4,750 शेअर्स. हे झालं फायनल कॉलची रक्कम भेटली. मग पुढे आता फायनल कॉल झाल्यानंतर काय सांगितलेलं आहे की मिनारचे शेअर जप्त करायचं ठरवले. कारण मिनारनं फर्स्ट कॉलची रक्कम भरलेली नाही आणि सेकंड कॉलची रक्कम भरली नाही. येईल लक्षात. मग कंपनी काय आता त्यांना सूचना पाठवली असेल तरी सूचना पाठवून जरी 14 दिवसाची सूचना पाठवून जरी नोटीस मिळूनही जर पैसे संबंधित शेअर होल्डर भरत नसेल तर ते जप्त करावं लागेल. आणि इथं फायनल कॉल झाल्यानंतर जप्त केले. अगोदर जसं आपण फर्स्ट कॉल झाल्याबरोबर कुणाचे शेअर जप्त केला झेलमचे, तसेच आता आपल्याला सेकंड कॉल झाल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये सांगितले त्याप्रमाणे मिनारचे पण शेअर्स आपल्याला जप्त करावे लागतील. मग पुढली एंट्री जप्तची. एंट्री नंबर 10 फॉरफिचर एंट्री ऑफ मिनार्स किती शेअर्स होते? 150 शेअर्स. करा एंट्री. मग काय होईल अगोदर? शेअर कॅपिटल अकाउंट DR कंसामध्ये किती शेअर्स होते? 150 इंटू किती करावं लागला आता? 100च ना. कारण फायनल कॉल झाल्यानंतर आपण दाखवले जप्त करायला. हे लक्षात का? पण अगोदर जे काही झेलमचे घेतला तिथं 80 का घेतलं हो? कारण फायनल कॉलचे 20 रुपये ड्यू होण्याच्या अगोदर जप्त केले. मग तिथं 20 रुपये घेतले नाहीत, 80 घेतले. इथं फायनल कॉल ड्यू झाल्यानंतर आपण भेटल्यानंतर जप्त करा. म्हणजे इथं 100 घ्यावं लागेल. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2. आता इथं शेअर प्रीमियम डेबिट झालं होतं का? कारण जे झेलम आहे प्रीमियमची रक्कम अलॉटमेंट सोबत भरली नाही. कारण अलॉटमेंटचीच रक्कम भरली नव्हती. मग फर्स्ट कॉल भरले नाही, मग जप्त केली. आणि जे काही प्रीमियमची रक्कम अलॉटमेंट सोबत मागवायचं ठरवलं होतं भरले नाही. पण इथं मिनारला भरलेले आहेत. अप्लिकेशन मनी तर दिली, अलॉटमेंट मनी सुद्धा प्रीमियम सहित दिली आहे. फक्त काय दिले नाही तिथूनच दाखवायचं आणि जप्त करून टाकायचं भरलेले तेवढे. मग 2 फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल फक्त ह्यांनी भरला नाही. 2 फर्स्ट कॉल अकाउंट 2 इथं घ्या शेअर अगोदर नाव घ्या. 2 शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि इथं 2 शेअर फायनल कॉल अकाउंट आणि 2 जप्त करून टाका. जेवढे भरले तेवढे दाखवा आणि 2 शेअर
फॉरफिटेड अकाउंट. घ्या मग इथं फर्स्ट कॉल किती 150 वरती 30 रुपये प्रमाणे घ्यावं लागेल. किती येईल मग इथं 150 वरती 4500 का. याची रक्कम घ्या अगोदर डेबिटला 150 गुणिले 100 किती होईल 15000. हे डेबिटला 15000, क्रेडिटला 4500 का 4500. नंतर इथं 150 गुणिले 20 फायनल कॉलची किती पण 3000. आता त्यांनी भरले किती ते बघावं लागेल. हे लक्षात किती भरले ऍप्लिकेशनचे 20 आणि अलॉटमेंटचे 50 प्रीमियमचे असे 70. हे लक्षात. पण रक्कम किंवा या दोघातला फरक किती आहे तेवढा घेऊन टाका. किती 4500 आणि 3000 म्हणजे 7500 ना. जप्त किती केले 7500 रक्कम. कशी कळाली का 7500. तर बघा यांची शेअरची कुणाची मिनारची 150 शेअर्स वरती 20 रुपये प्रमाणे किती भेटले 3000. नंतर अलॉटमेंट वरती 30. $4500. हे लक्षात. कसं 150 ऍप्लिकेशनचे 150 शेअर्स वरती 30 रुपये अलॉटमेंटचे म्हणजे टोटल 4700 घेऊन टाकायचं. घेतले सॉरी 7500 ना. 3000 20 रुपये 150 शेअर्स वरती आणि 4500 30 रुपये प्रमाणे 150 शेअर्स वरती अलॉटमेंटची 7500. नॅरेशन घ्या लगेच. बिंग मिनार्स शेअर were forfeited after final call made and amount received from her to share received from her transfer to share forfeited अकाउंट. हे जप्त केलेली रक्कम अगोदर जप्त केली. कशी केली जप्त 150 शेअर कॅपिटल 100 रुपयाप्रमाणे मागवले होते. प्रीमियमची रक्कम भरलेली आहे. शेअर फर्स्ट कॉल वरती 150 × 30 असे 4500. सेकंड कॉल वरती 150 × 20 3000 आणि त्यांनी भरलेली रक्कम 7500. प्रीमियमचा विचार करायचा नाही जप्त करताना. ती आगाऊ रक्कम असते. हे लक्षात. जेवढी इथं दाखवलेली आहे तेवढीच घ्यायची. शेअर कॅपिटलला जेवढं आपण हे दाखवलेलं आहे कॉल्ड अप तेवढंच प्रीमियमची अलॉटमेंट सोबत भरलेली आहे. हे लक्षात. पण त्याचा विचार करायचा नाही. भरला नसेल तर डेबिट करायचा विचार करू. पण इथं करण्याची आवश्यकता नाही. हे झालं. त्यानंतर आता काय म्हणले
जे काही जप्त केलेले शेअर्स रिइश्यू करा म्हटले पार्टली. जप्त किती केले शेअर्स? झेलमचे 100 शेअर जप्त केलेत आणि कुणाचे विनारचे किती शेअर जप्त केलेत? 150. असे टोटल 250 शेअर्स होतात. त्या 250 शेअर्स पैकी फक्त 200 शेअर्स इश्यू केलेत म्हणून प्रॉब्लेम मध्ये सांगितले. किती रुपयाला? 90 रुपयाला. म्हणजे डिस्काउंट वरती 10 रुपये डिस्काउंट देऊन, आणि जे काही 10 रुपये डिस्काउंट दिले ते कुठून भरून काढा म्हणले? अगोदर टोटल झेलमच्या रकमेतून, आणि जर काही रक्कम लागत असेल तर ती कुठून? मिनारच्या ह्याच्यातून. कुणाला इश्यू केलेत? महालला. हे लक्षात घ्या. मग एंट्री पुढली वरतीच करतो आता एंट्री. हे साफ करू. घ्या मग काय? रेशिओ ऑफ. एंट्री नंबर पुढली 11 नंबरची एंट्री ना. कंसात घ्या रेशिओ ऑफ. जप्त किती केले हो? 250 शेअर्स. पण रेशिओ किती करायला? 200. म्हणजे पार्टली रेशिओ आहे. रेशिओ ऑफ 200 फॉरफिटेड shares to Mahal या मग काय होईल? इश्यू केले. आता इथं जे रिइश्यू करतात जप्त केलेले ते ऍप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी काही मागवायचं नाही. डायरेक्ट इश्यू केले, पैसे आले आणि शेअर्स देऊन टाकले. असं. बँक अकाउंट डेबिट. किती शेअर्स? 200. रक्कम किती भेटणार? 90 प्रमाणच भेटणार ना, कारण 10% डिस्काउंट देऊन हे केलं. किती येईल? 18,000. परत आता इथं 10 रुपये नुकसान आहे ना. 100चा शेअर्स 90ला इश्यू केला, 10 रुपये नुकसान आहे. मग ते कुठून भरून काढायचे? फॉरफिटेड अकाउंट मधून, जप्त केलेल्या रकमेतून. इथं शेअर फॉरफिटेड अकाउंट 200 गुणिले 10 डेबिट आहे काही तर डेबिट करा आणि त्याच्या कंसात 200 गुणिले 10 किती? 2000. हे लक्षात. 2 शेअर कॅपिटल अकाउंट. हे लक्षात. किती? 20,000. नॅरेशन घ्या. being out of forfeited shares, being out of forfeited shares 200 shares were reissue to कुणाला रिइश्यू केले? महाल.
महाल @rupees किती 90 per share. And the difference between adjusted from share forfeited account. हे लक्षात, हे झालं. त्यानंतर आता हे झालं रिइश्यू केलेलं. रिइश्यू काय केले की पार्टली इश्यू केले 200 शेअर. 200 म्हणजे 200 गुणिले 90 करावं लागेल, कारण 10 रुपये आपण कमी किमतीला विकलेत ऍक्च्युअल किमतीपेक्षा, म्हणजे 90लाच. मग 90 रुपये भेटले म्हणून बँक अकाउंट डेबिट 200 गुणिले 90. नंतर शेअर फॉरफिटेड 10 रुपये आपण जे काही द्यायला ते नुकसान आहे आपलं एक प्रकारचं, मग ते कुठून भरून काढायचे, ऍडजस्ट करायचे फॉरफिटेड अकाउंट मधून. टू शेअर कॅपिटल, कारण त्यांना आपण दिलेले आहे ते आपले आता भागधारक झाले म्हणून शेअर कॅपिटल इथं दिलेलं आहे नॅरेशन. त्यानंतर आता राहिलेली रक्कम एंट्री नंबर 12 काय करावं लागेल अगोदर. आता राहिलेली रक्कम कुठं पाठवतो आपण, फॉरफिटेड अकाउंटची शेअर, जे काही शेअर जप्त केलेले आहेत ती रक्कम आपण कुठं पाठवतो तर कॅपिटल रिझर्व्हला. कॅपिटल रिझर्व्हची रक्कम किती आहे ती आपल्याला बघावं लागेल. मग बघा इकडे मी लिहितो हे वर्किंग नोट इथं मोड. इथं याची वर्किंग नोट बघून कॅपिटल रिझर्व्हची म्हणजे आपल्याला लक्षात येईल किती रक्कम ऍक्च्युअल कॅपिटल रिझर्व्हला आपल्याला पाठवायची. बघा मग आपल्याला कॅपिटल रिझर्व्हची रक्कम काढावं लागेल, म्हणून तिथं हेडिंग द्या कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रिझर्व्ह. बघा मग शेअर फॉरफिटेड अकाउंट, शेअर फॉरफिटेड अकाउंट कंसात झेलम घ्या. झेलमची रक्कम किती जप्त केलेली आहे ती झेलम फॉर 100 शेअर्स. हे लक्षात जप्त केलेली रक्कम किती आहे किती रक्कम जप्त केली आहे आपण तर बघा त्यांची रक्कम जप्त केलेली आहे 120 शेअर्स वरती 20 रुपयाप्रमाणे, कारण ऍप्लिकेशन मनी भरली होती, अलॉटमेंट मनी पासून फर्स्ट कॉल पर्यंत भरले नाही म्हणून जप्त केले. इथं तुम्हाला समजण्यासाठी हे 120 का ऍक्च्युअल त्यांना 100 शेअर्स अलॉटेड केले, पण त्यांनी अर्ज किती केले होते 120 म्हणून त्यांना 100 अलॉटेड केले प्रो डाटा बेसिसवर. असे हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणा. मग इथे किती रक्कम यांची 2400. लक्षात. पुढे
आता तसंच कुणाचे मिनारचे पण घ्या. हे लक्षात फॉर 150 शेअर्स, हे लक्षात 150 शेअर्स मग घ्या 150 शेअर्स, यांची रक्कम 150 वर त्यांनी किती भरली होती 7,500. हे लक्षात. $7,500 कारण प्रीमियमची रक्कम अगोदरच अलॉटमेंटची रक्कम सुद्धा दिली होती, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलची दिली नाही, म्हणून जेवढी दिली होती भरली होती तेवढी जप्त केली. टोटल 9,000 किती 900. नंतर त्याला नाव द्या अमाऊंट क्रेडिटेड टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. अमाऊंट क्रेडिटेड टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. एवढी रक्कम आपण जप्त केली होती आणि ती फॉरफिटेड अकाउंटला ट्रान्सफर केली होती. आता त्याच्यामधून एक प्रॉब्लेम मध्ये सांगितले बघा, प्रॉब्लेम मध्ये शेवटी एक लाईन दिली होती कोणती की बाबा महाल पेइंग ₹90 पर शेअर द होल ऑफ झेलम्स शेअर्स बीइंग इन्क्लुडेड. आणि जे काही आहेत शेअर्स इन्क्लुडेड कुणाचे झेलमचे आहेत आणि अँड 1/3 अमाऊंट ऑफ मिनार रिटेनड टू फॉरफिटेड अकाउंट. हे लक्षात. तर मग तिथे आपल्याला हे करून घ्यावं लागेल काय अगोदर लेस करावं लागेल काय तर बघा हे शेअर्स इश्यू केलेले आहेत ₹90 प्रमाणे 200 शेअर्स. मग 10% किंवा ₹10 तिथं काय आहे डिस्काउंट आहे आणि ते कुठून भरून काढायचे फॉरफिटेड अकाउंट मधून रक्कम. मग ₹2,000 इथं गेले. हे लक्षात. ते 2,000 लेस करावं लागेल तिथं. मग लिहा अमाऊंट ऍडजस्टेड फॉर अमाऊंट ऍडजस्टेड फॉर reissue of share balance in share forfeited account. घ्या मग ते 2,000 वजा करून टाका. ऍडजस्ट केलेले आहेत रिइश्यू करताना. किती राहिला मग बॅलन्स 7,900 ना 7,900 राहिला हे बॅलन्स. हे लक्षात. आता पुढे काय सांगितले पॅराग्राफच्या शेवटी and 1/3 amount of minar retained to forfeited account. आता बघा टोटल जप्त केले होते किती झेलमचे 2,400. त्याच्यातून रक्कम 2,000 इथं वापरली ना इन्क्लुडिंग म्हणलंय तिथं. टोटली शेअर्स जे काही 100 इश्यू केले टोटल 200 शेअर्स इश्यू केले होते. आधी बघा समजून सांगतो 200 शेअर रिइश्यू केलेत. त्याच्यामध्ये 100 शेअर्स टोटली झेलमने शेअर्स किती घेतले होते 100. सांगते 100 ला 100 जप्त केले म्हणजे रिइश्यू करताना हे 100 झाले. राहिले किती आणखीन 100 ना हे असं 200 मधून 100 कुणाचे झेलमचे. आता हे 100 कुणाचे असतील मिनारचे. आपण काय केला 150 शेअर जप्त केले. मग ते 100 शेअर्स त्या 150 मधून एक हे करायचे रिइश्यू. मग हे मिनारचे 100. हे लक्षात. मग आता झेलमचे शेअर्स इश्यू करताना आधी झेलमच्या अकाउंट मधून रक्कम वापरली ऍडजस्टेड केली आहे फॉरफिचर करताना म्हणजे रिइश्यू करताना जे काही शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट केले 2,000 ती रक्कम ऍडजस्ट केली आहे ना 2,000. मग टोटल बघा झेलमचे रक्कम जप्त केली होती किती 2,400. त्याच्यामधून
ऍडजस्टेड किती केले? 2000 राहिले किती? हे 4000 राहिले. कुठं? शेअर फॉरफिटेड अकाउंटला. हे लक्षात. ते आणि प्रॉब्लेम मध्ये काय दिले? 1/3 अमाऊंट रिटेनड टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. म्हणजे शेअर फॉरफिटेड अकाउंटला टोटल किती जप्त केले? तर ह्याचे कुणाचे? मिनारचे 150 शेअर्स होते 50 रुपयाप्रमाणे 7500. ह्या 7500 मधून 2500 कुठं राहू द्या म्हणले? फॉरफिटेड अकाउंटलाच राहू द्या म्हणले. का? कारण जर रक्कम लागली तर नंतर हे करता येईल. मग किती देतं? हे 5000. हे लक्षात. मग हे 400 ट्रान्सफर करावं लागेल फॉरफिटेडचे. 2400 होते पण 2000 आपण इथे ऍडजस्ट केले, राहिले 400. हे 400 रक्कम पाठवावी लागेल. आणि 1/3 म्हणले. हे लक्षात. 1/3 म्हणले. हा 1/3 अमाऊंट कुठे ठेवा म्हणले? रिटेनड. रिटेनड म्हणून रिटेनड म्हणजे काय? तशीच राहू दे. टिकून ठेवणे थोडक्यात अर्थ. रिटेनड म्हणजे टिकून ठेवणे. फॉरफिटेडला ठेवा म्हणले. आणि 2/3 बघा हे झालं 3 होते. यापैकी 1/3 इथं गेले. कुठं? रिटेनडला ठेवा म्हणले. रिटेनड ठेवा म्हणले फॉरफिटेड अकाउंटला. मग इथं 1/3 गेले, राहिले किती? 2/3. 2/3 ही रक्कम कॅपिटल रिझर्व्हला पाठवायची. म्हणजे हे 5000 आणि हे 400. टोटल 5400 रक्कम कुठं पाठवावं लागेल आपल्याला? कॅपिटल रिझर्व्हला. हे लक्षात. मग इथं घ्या राहिले लिहून 7900 राहिले, त्याच्या खाली लिहून घ्या. लेस अमाऊंट रिटेनड amount retained in the forfeited amount retained in the forfeited account retained forfeited accounts for the remaining reissues of 50 shares. किती ठेवा म्हणले? 2500. मग ही अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. हे लक्षात. ही अमाऊंट का ठेवली हो? रिटेन म्हणून टिकून. कंपनीने जप्त किती केले होते शेअर्स टोटल? हे 100 आणि हे 150. 250 पैकी इश्यू केलेत महालला 200. पण आता 250 मधून 200 गेले 50 राहतात. ते 50 नंतर कधीतरी इश्यू करावं लागेल ना, भविष्यात म्हणा वगैरे. म्हणून किंवा कुणी मागणी केली तर त्यांना, म्हणून हे 50 शेअर्स रिइश्यू करायचे नंतर कधीतरी. सांगितलं नाही पण नंतर कंपनी करेलच ना. त्यासाठी 2500 जपून तिथं ठेवा म्हणले. कुठं? फॉरफिटेड अकाउंटला.
आणि राहिलेले 2/3 कुठं पाठवा, कॅपिटल रिझर्व्हला. म्हणून 5400 पाठवून द्या. 400 कुठले, झेलम मधले. झेलमची जी काही रक्कम जप्त केली होती 2400, त्याच्यातून 2000 तिथे ऍडजस्टेड केले, 400 राहिले ती. आणि 5000 कुठले, 7000 जप्त केले होते कुणाचे, मिनारचे. 2500 तसंच ठेवा म्हणले फॉरफिटेड अकाउंटला आणि राहिलेले पाठवून द्या. 5000 प्लस 400, 5400 पाठवून द्या. मग एक एंट्री होईल बघा, 12 नंबरची एंट्री काय हे केलेली, शेअर फॉरफिटेडची रक्कम कॅपिटल रिझर्व्हला पाठवली. म्हणून घ्या तिथं ट्रान्सफर ऑफ शेअर forfeited account to capital reserve account. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहायला, परीक्षेमध्ये डायरेक्ट एवढं लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही एंट्री जरी केला तरी चालते बरं का. घ्या मग एंट्री, काय होईल एंट्री, शेअर forfeited account debit to capital reserve account. नरेशन घ्या, being partly amount जप्त केलेली सर्वच रक्कम पाठवाला का नाही ना, काही रक्कम राहिलेली शिल्लक पाठवाला, काही रक्कम तिथं ठेवाला. being partly amount on forfeited account transfer to capital reserve account. हे लक्षात, हे किती रक्कम येईल, 5400. इकडे पण क्रेडिटला पण हे झाली कॅपिटल रिझर्व्हला रक्कम पाठवलेली. अशा पद्धतीनं या एंट्री एकूण 12 पाहिलेल्या आहात. हा झाला प्रॉब्लेम नंबर 7. हे लक्षात, हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या समजून घ्या. अगोदर प्रॉब्लेम लिहून घ्या, लिहून घेतल्यानंतर समजून घ्या, समजून घेऊनच पुढल्या प्रॉब्लेमला जा. कारण प्रॉब्लेम लेंदी असल्यामुळे कुठं जर समज नाही गेलं तर ते विचारा, हे लक्षात. म्हणून या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 7 सांगता येईल. राहिलेला प्रॉब्लेम नंबर 8 पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.